व्यापार सोडला का, उद्योग सोडला का, शेतीचे काम सोडले का? सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व काम करता करता हरी बोला, पण त्या भगवंतावर भाव विश्वास श्रद्धा का असं करून परमार्थ इना घेतल्यानंच परमार्थ होत नाही, हरिपाठाला आल्यानंच होत नसतं. भागवत केल्यानं तो मिळेल असंही काही नाही, भागवत ऐकल्यानं तो मिळेल असंही काही नाही. आपला जर भाव असेल ना तर देवापाशी कुठेही येईल ना, तो कुठेही येतो ना आपल्यासाठी. पण आपला तेवढा भाव गरजेचा आहे बरं, भाव महत्वाचा. कारण देवाला बाकीच्या इतर गोष्टीची काही आवश्यकता नाही, त्या भगवंताने निर्माण केले की नाही, सर्व काही या भगवंताने निर्माण केलं, आपल्या सुद्धा त्याच भगवंताने निर्माण केलं. सर्व काही त्याच्या सत्तेने करत असतो. वृक्षाची पानं हरी ज्याची सुद्धा मनहंता राहिली कोठे, सर्व काही तेच करत असतो. बाबा म्हणतो निमित्ताला कारण आहे. मग निमित्ताला कारण भगवंतावर भाव ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. रोज त्या भगवंताचं काम करता 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 त्या भगवंताचं नाम चिंतन करा. आणि आपल्याला या भवसागरातून तरण्यासाठी नाव ही नौका आहे. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा आणि मंत्र 3 अक्षरी या सोपा भगवंताचं नाव हे साधन आहे. साधनाचं सार हे नाम आहे. म्हणून सर्व माझे सार नाम श्री हरीचे अखंडित वाचे जप करे. त्या भगवंताचं नाम फार महत्वाचं आहे आणि नामाला फार महत्व आहे. पण बसल्या 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 उगाच आगावचे काम, याची निंदा त्याची निंदा करण्याविषयी नामस्मरण करा. आणि हे नामस्मरण आपलं पुण्य वाढेल. पण जरा नामावर लक्ष द्या आणि नामस्मरण करा. हा जीव वासनात्मक आहे आणि वासनेच्या संग आपल्याला जन्म घ्यायचा आहे. त्या भगवंताचं नाम जसा अजामेळा नारायण 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 इतकं जरी पाप केला असेल ना तर नारायण 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 म्हणता म्हणता या ठिकाणी या शरीरातला प्राण निघून गेला आणि शेवटला हा वैकुंठामध्ये गेला. पाप किती राहू द्या पण त्या भगवंताच्या नामानं पाप शिल्लक राहत नाही. पण कोणतं पाप जे अज्ञानपणात घडलेलं, कळत न घडलेलं पाप. बरं उगं पाप करायचंच नाही, गाडी माझं पैसे जमत नाही असं नाही जमत. हा आपल्या कळत नव्हतं ठीक आहे बाबा, पाप कोणता मी पांडा कोणी केलं. शेजाऱ्याचे घाट जोडून आणले, शेजाऱ्याचं विनाकारण तळा देऊन आपल्या गाडीच्या पंचायत घरासमोर गेलं, विनाकारण तळा झाला. बरं ते पाप बरं पाप नाही. काही पापातून आपण मुक्त तर होतो आणि काही पाप आपल्याला मुक्त करत नाही. ते पाप आपल्या संगत येत असतात, ते पाप आपल्याला सोडत नाही. म्हणून पाप कळत न कळत अनावधाना सहज घडलेले पापातून आपल्याला मुक्तता होते. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. गोपाल कृष्ण 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं आणि 1.25 नातो. अहो ज्याची संपदा एवढी मला सांगा, इतका श्रीमंत असणारा जोरावर कुठेही उभं राहू द्या पडत नव्हता. ते शिववर यायचा तरी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कोणी नाही. 7 घर त्याची शुद्ध कांचनाची, 7 कोटी घर सोन्याची होती तरी सांगा ते कवडी गेली नाही. त्याच इथं पाप आधी झालं की तो एक दिवस. म्हणून माणसाला प्रत्येकाने आपल्याला हा मानवाचा जन्म मिळाला.